नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण मुलांनो इयत्ता 7वीचं बालभारती भाग 2 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणितामध्ये कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो? गणितामध्ये 6वं प्रकरण घातांक याचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर याच्यानंतर बघूया मुलांनो, a गुणिला a चा ऋण घातांक 1 बरोबर सुद्धा 1 होते, कारण a चा ऋण घातांक 1 हा a चा गुणाकार व्यस्त आहे. आपण आताच बघितलं आहे की a चा ऋण 1 a चा घातांक ऋण 1 हा काय आहे? आपण काय बघितलं मुलांनो? तो त्याचा गुणाकार व्यस्त आहे. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं मुलांनो की a चा घातांक समजा असेल मुलांनो, बघा समजा a चा घातांक ऋण आहे, ऋण m, a चा याला कसं वाचूया? a चा घातांक ऋण m. तर घातांक समजा ऋण आहे तर याचा हा काय असतो? a चा गुणाकार व्यस्त असतो. हा काय असतो मुलांनो? याचा a चा गुणाकार व्यस्त असतो. याला आपण असं लिहू शकतो. तर बघा आपल्याला समजा 5 याप्रमाणे 5/3 चा गुणाकार व्यस्त काय होईल? 3/5 होईल. अंशाची किंमत छेदामध्ये जाईल, छेदाची किंमत अंशामध्ये जाईल. बघा ह्याच्यावरून आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की यावरून जर a इज नॉट इक्वल टू 0, a ही काय पाहिजे? शून्यतर संख्या पाहिजे, b ही सुद्धा शून्य नसायला हवी, शून्यतर संख्या असायला हवी, आणि m ही काय पाहिजे? धनपूर्णांक संख्या असेल. m काय असेल? धनपूर्णांक संख्या असेल. तर आपण याचा गुणाकार व्यस्त करूया. बघा a छेद b चं काय केलं? b छेद a केलेला आहे. a छेद b चा घातांक ऋण m बरोबर b छेद a चा घातांक m हे केलेलं आहे मुलांनो. तर बघा मुलांनो, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांच्या भागाकारात आपण आता अजून एक उदाहरण बघूया. इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 4/7 चा ऋण 3 काय दिले आहे? घात दिलेला आहे. ही घातांकित संख्या आपल्याला सोडवायची आहे. आपण कशा प्रकारे सोडवूया बघूया मुलांनो. तर इथे 4/7 चा घातांक किती आहे मुलांनो? ऋण 3 आहे. म्हणून आपण याला काय करूया? बरोबर 1/4/7 कितीदा? 3दा करूया मुलांनो. बघा इथे, म्हणून इथे 1/4/7 गुणिला 4/7 गुणिला 4/7 हे 3दा लिहूया मुलांनो. मग बघा इथे 4 चौ 16 आणि 16 चौ 4 चौ 16 आणि 16 चौ 64 होणार आहे. 4 चौ 16 आणि 16 चौ 64. मग तसंच इथे बघा 7 7 49, 49 7 किती होईल मुलांनो? 343 झालेला आहे. मग याला काय केलेलं आहे मुलांनो? बघा याचा आता गुणाकार व्यस्त केलेला आहे, म्हणून 343 वर जाईल आणि 64 खाली येईल. याचाच अर्थ आपण याला कसं लिहू शकतो मुलांनो? आणि बघा 343 जी ही संख्या आहे ती काय आहे? 7चा काय आहे? 7चा क्यूब आहे. 7चा जो क्यूब आहे किंवा घन तो किती आहे? 343 आहे. पुन्हा हा जो 4 आहे, हा 4चा क्यूब किती आहे मुलांनो? 64 आहे. म्हणजेच बघा याला आपण कसं लिहू शकतो? 7/4 आणि याचा क्यूब किती आहे? 3 आहे. म्हणजे आपण समजा 4/7 चा घातांक ऋण 3 असेल तर याला काय येईल? याचा गुणाकार व्यस्त होईल. याचं उत्तर जे येईल गुणाकार व्यस्त येईल, म्हणून याचं काय येईल? 7/4 येईल. पण हा जो घातांक आहे, जेव्हा आपण गुणाकार व्यस्त करतो मुलांनो, तेव्हा जे घातांकाचं चिन्ह आहे ते सुद्धा बदलते. इथे ऋण 3 होतं, इथे धन 3 आलेलं आहे. बघा धन 3 हे आलेलं आहे उत्तर. हे उदाहरण नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. याच्यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की यावरून जर a आणि b हे दोन्ही काय आहे? शून्योत्तर संख्या असायला हवी, आणि m ही काय आहे? धनपूर्णांक संख्या असेल, आणि m ची किंमत ही कशी पाहिजे? n पेक्षा मोठी पाहिजे. तेव्हा आपण a छेद b चा घातांक ऋण m असेल तर त्याचा आपण काय करूया? गुणाकार व्यस्त करूया, आणि घातांकाचं जे चिन्ह आहे ते सुद्धा इथे बदलेल. तर बघा याच्यावर आधारित आपण काही उदाहरण सोडवूया मुलांनो. बघा आता 3 चा घातांक 4 भागीला 3 चा घातांक 6 आहे. तर भागाकारामध्ये काय होते मुलांनो? वजाबाकी होते जेव्हा पायासारखा असला तेव्हा. आता बघा याला आपण अशा प्रकारे समजा सोडवलं मुलांनो, तर आपल्याला काय करावं लागेल सांगा? समजा सिंपल सोडवलं तर 3 हे 4 वेळेस लिहावं लागेल, आणि हे 3 किती वेळेस लिहावं लागेल? 6 वेळेस. 1
बघा 3 हे इथे आपण 4 वेळेस लिहूया आणि इथे 3 किती वेळेस आहे मुलांनो? 6 वेळेस आहे. 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 1 2 3 4 5 आणि 6. बघा मुलांनो इथे आपण 1 2 3 4 3 हे 4दा लिहिलं आणि इथे 3 जे आहे ते किती वेळेस लिहिलं मुलांनो? 6 वेळेस लिहिलं. म्हणजे 1 2 3 4 5 6. आता इथे काय कट होईल बघा? हे 3 कट होईल. हे 3 ह्या 3 सोबत कट होतील आणि हे 3 याच्यासोबत कट होतील. हे 3 याच्यासोबत कट होईल. मग बघा अंशामध्ये काय शिल्लक राहील? 1 आणि इथे हे 3 कितीदा वाचलं? 3 गुणिला 3. म्हणजेच आपण बघा पायासारखा आहे. म्हणजे इथे 3चा वर्ग वाचलेला आहे. आणि याला आपण बघा याचा गुणाकार व्यस्त समजा करूया. तर काय येईल बघा? याचा गुणाकार व्यस्त समजा केला तर 3 हे वर जाईल आणि चिन्ह जे आहे मुलांनो धन आहे तर इथे ऋण 3 येईल. ह्या प्रकारे उत्तर इथे याचं येणार आहे. तर बघूया मुलांनो. आणि समजा बघा आपण नियमानुसार बघितलं तर इथे बघा 3 चा घातांक 4 भागीला 3 चा घातांक 6. तर आपण भागाकारामध्ये काय बघितलं मुलांनो? पाया समजा सारखा आहे तर घातांकाची काय करतो आपण? वजाबाकी करतो. मग इथे वजाबाकी करूया. 4 वजा 6. मग इथे 4 वजा 6 4 ही संख्या कशी आहे मुलांनो? छोटी आहे. छोट्या संख्येतून मग आता मोठी संख्या जात आहे तर उत्तर किती येईल इथे? ऋण 2. 4 मधून 6 गेल्यावर ऋण 2 मोठ्या संख्येचा चिन्ह येणार आहे. बघा हेही उत्तर आणि अशा प्रकारे सोडवल्यावरही उत्तर कसं आहे? सारखंच आहे मुलांनो. त्यांची उकल बघूया मुलांनो. 3 ही संख्या 4दा लिहिली अंशामध्ये आणि छेदामध्ये 3 ही संख्या 6 वेळेस लिहिली आहे. मग इथे कट केल्यावर आपण बघितलं 2दाच 3 इथे शिल्लक राहणार आहे तेही छेदामध्ये. म्हणून बघा काय शिल्लक राहिलेला आहे इथे? 1/3चा वर्ग. आणि बघा नियमानुसार सोडवलं तर काय होईल? पायासारखा असल्यावर भागाकारामध्ये अंशांची वजाबाकी होते. 4 मधून 6 वजा गेल्यावर ऋण 2 राहणार आहे. तर अशा प्रकारचे उदाहरण आली मुलांनो तर आपण असं सोडवायचं. याच्यावरून आपल्याला लक्षात काय ठेवायचं मुलांनो की जर ए ही परिमेय संख्या असेल आणि ए ही कशी शून्योत्तर म्हणजे ए ही शून्य संख्या नसायला हवी आणि यम आणि यन ह्या कशा पूर्णांक संख्या असतील. यम आणि यन काय असतील? पूर्णांक संख्या असतील तर ए छेद एम ए चा घातांक एम छेद ए चा घातांक एन किंवा याला असंही वाचतो आपण मुलांनो ए चा घातांक एम भागीला ए चा घातांक एन बरोबर ए चा घातांक एम वजा एन होईल. म्हणजे बघा आपण डायरेक्ट वजाबाकीने लिहू शकतो. इथे बघा 4 वजा 6 केलं तर 2 उत्तर येईल. पण त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे की ए ही जी संख्या आहे बघा इथे ए जो ही संख्या दिलेली आहे म्हणजे ज्याचा पाया सारखा असतो. ए ही संख्या काय आहे? परिमेय संख्या असेल. ए ही संख्या कशी असायला हवी मुलांनो? परिमेय संख्या असायला हवी आणि ए जो आहे तो शून्योत्तर संख्या असायला हवी. ए ची किंमत शून्य नसायला हवी, शून्योत्तर संख्या असायला हवी आणि यम आणि यन ह्या काय असायला हव्या? पूर्णांक संख्या असतील. तेव्हा आपण काय करतो? पायासारखा असला तर भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी करतो. तर हा नियम लक्षात ठेवायचा मुलांनो. म्हणजे तुम्हाला आपलं जे परीक्षेमध्ये असे प्रॉब्लेम्स आले तर आपण इझिली सोडवू शकतो. तर घातांकाचे आपण बघा नियम जे बघितले गुणाकाराचे नियम वेगळे आहेत आणि भागाकाराचे नियम सुद्धा वेगळे आहेत. तर आता बघूया मुलांनो पाया. समजा पाया काय म्हणतात? पाया जो आहे बेस आहे. समजा ऋण 1 असेल आणि घातांक पूर्ण संख्या असेल तर काय होते हे बघा. आपण बघा ऋण 1 आता पाया हा ऋण संख्या असेल आणि त्याचा घातांक धन असेल तर आपण बघितलं मुलांनो ऋण 1 चा घातांक 6 याची किंमत 1 आलेली आहे. दुसरं उदाहरण बघूया. आता इथे ऋण 1 आहे त्याचा घातांक 5 आहे तर ऋण 1 आपण कितीदा लिहूया मुलांनो? 5दा लिहूया. 1 2दा लिहून झालं, 3दा 4 आणि 5दा. तर बघा मुलांनो आपल्याला ऋण 1 याचा घातांक 5 होता म्हणून ऋण 1 ही संख्या आपण 5दा लिहिली. मग बघा गुणाकारामध्ये आपण काय करतो? ऋण गुणिला ऋण केलं तर धन येतो. म्हणून ऋण 1 गुणिला ऋण 1 किती येईल मुलांनो? 1. मग इथे ऋण 1 गुणिला ऋण 1 1. आता काय शिल्लक राहिलेला मुलांनो? ऋण 1 हा एकटा शिल्लक राहिलेला आहे. मग याचं उत्तर काय येईल? ऋण 1 हे उत्तर येणार आहे. 1 गुणिला 1 1 आणि 1 गुणिला ऋण 1
म्हणजे आपण गुणाकारामध्ये माहित आहे मुलांनो आपल्याला, समजा गुणाकारामध्ये एक संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल तर उत्तर किती येते, त्याचं गुणाकार नेहमी ऋण येते. गुणाकारामध्ये आपण बघितलं आहे, समजा दोनही संख्या ऋण आहेत तर त्याचा जो गुणाकार आहे तो धन संख्या येतो, आणि समजा एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या धन आहे गुणाकारामध्ये, तर उत्तर किती येईल मुलांनो, ऋण येतो. तर त्याच प्रकारे बघा मुलांनो, इथे ऋण 1 गुणिला ऋण 1 केलं तर याचं 1 आलं उत्तर. पुन्हा इथे ऋण 1 गुणिला ऋण 1 केलं तर 1 उत्तर आलं. आता हा ऋण 1 हा शिल्लक राहिला मुलांनो. मग बघा 1 गुणिला 1 होईल आणि गुणिला ऋण, बघा बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या ऋण आहेत आणि ऋण गुणिला धन संख्या केली तर किती येणार आहे, ह्या दोन्ही संख्या काय आहेत, धन आहेत, आणि धन गुणिला ऋण केलं तर उत्तर किती येणार आहे, ऋण संख्या येणार आहे. म्हणजे बघा याच्यावरून तुमच्या लक्षात काय येते, बघा इथे जो घातांक आहे तो 6 होता, इथे घातांक 5 होता. तर याच्यावरून सुद्धा एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की समजा पाया हा ऋण संख्या असेल, समजा पाया ऋण 1 असेल आणि घातांक काय असेल, पूर्ण संख्या असेल, तर नियम काय आहे, समजा घातांक हा समसंख्या असेल तर येणारं उत्तर सुद्धा काय येईल, धन येईल. इथे बघा घातांक 6 ही समसंख्या आहे म्हणून याचं जे येणारं उत्तर आहे ते कसं राहील, ऋण राहील. समजा पाया हा समसंख्या असेल तर उत्तर कसं राहील, हे धन राहील. परंतु इथे बघा मुलांनो, इथे जो याचा घातांक आहे तो काय आहे, 5. 5 म्हणजेची विषम संख्या आहे. समजा विषम संख्या असली तर त्याचा जो येणारं उत्तर आहे ते नेहमी ऋण येणार आहे, धन येणार नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात ठेवू शकतो मुलांना, समजा पाया हा ऋण संख्या आहे, ऋण 1 आहे. समजा पाया काय आहे मुलांनो, ऋण 1 आहे, पण याचा घातांक समजा धन समसंख्या असेल, समजा घातांक समसंख्या असेल म्हणजे 2, 4, 6, 8 अशा समसंख्या असल्या तर येणारं उत्तर काय आहे, ते धन येणार आहे. पण समजा घातांक हा विषम संख्या असेल, जसं मुलांनो 3 झालं, 7 झालं, 5 झालं, ह्या अशा विषम संख्या असतील तर येणारं उत्तर काय राहणार आहे, ऋण राहणार आहे. बघा मुलांनो, बघा इथे ऋण 1 चा घातांक 5 म्हणजे ऋण 1 गुणिला ऋण 1, इथे धन 1, ऋण 1 गुणिला ऋण 1, इथे धन 1, आणि ऋण 1 हा शिल्लक राहिला. उत्तर किती आलं मुलांनो, इथे ऋण आलेला आहे. तर याच्यावरून बघा m ही संख्या काय असेल, सम असेल. समजा m ही समसंख्या असेल तर ऋण 1 चा घातांक m बरोबर 1 येणार आहे. इथे बघा 6 ही समसंख्या होती म्हणून जे उत्तर आहे ते काय आलं आहे, धन आलेला आहे. परंतु मुलांनो m ही समजा विषम संख्या असेल तर याचा जो घातांक आहे मुलांनो, समजा काय असेल, विषम असेल तर येणारं उत्तर काय येणार आहे, ऋण येणार आहे. बघा इथे घातांक 5 होता मुलांनो, 5 ही काय आहे, विषम संख्या आहे, पण ऋण 1 चा घातांक 5, 5 ही विषम संख्या होती म्हणून आलेलं उत्तर काय आहे, हे ऋण येणार आहे. तर हे नियम जे आहेत मुलांनो हे लक्षात ठेवायचे आहे. गुणाकाराचे नियम, भागाकाराचे नियम जे आहेत ते सुद्धा आपण बघितले आहे, ते सुद्धा मुलांनो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा मुलांनो, एकदा इन शॉर्ट मध्ये बघूया आपण. समजा पायासारखा असेल तर आपण गुणाकारामध्ये काय करतो मुलांनो, त्यांची बेरीज करतो. त्याच्यासाठी पण आपल्याला नियम आहेत मुलांनो की a ही परिमेय संख्या असायला हवी, m आणि n याच्यासाठी नियम दिलेले आहेत ते आपण बघितलं आहे. पुन्हा बघा, समजा a चा घातांक m भागिला a चा घातांक n असेल तर आपल्याला इथे काय करतो, पायासारखा असल्यावर त्यांची जे घातांक आहे त्यांची काय करतो, इथे वजाबाकी करतो मुलांनो. तर बघा अशा प्रकारे आपण इथे हे जे नियम आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. हे सुद्धा नियम लक्षात ठेवायचे मुलांनो, घातांक सम असला तर धन उत्तर येईल आणि समजा ऋण 1 चा घातांक विषम संख्या असली तर येणारं उत्तर ऋण येणार आहे. तर बघा मुलांनो, आता आपण बघूया
पाया ऋण 1 असेल आणि घातांक पूर्ण संख्या असेल तर काय होते हे आपण बघितलं आहे. त्याचा नियम सुद्धा बघितला आहे मुलांनो. आता त्याच्यावर आधारित काही आपण उदाहरण बघूया. तर बघा उदाहरणामध्ये मुलांनो आपण एक उदाहरण बघूया, सोपे रूप देऊया. प्रश्न काय दिलेला आहे मुलांनो? a चा घातांक 6 भागिला a चा घातांक 4 दिलेला आहे. तर काय होईल मुलांनो इथे? a चा घातांक 6 भागिला a चा घातांक 4 दिलेला आहे. म्हणजे त्याला आपण काय करूया, पाया हा सारखा आहे. म्हणजेच इथे काय होईल, जो घातांक आहे त्याची काय होईल इथे वजाबाकी होईल. म्हणजे याला बघा आपण समजा a चा घातांक 6 भागिला a चा घातांक 4 आहे. तर आपण हा जो पाया सारखा आहे तर घातांकाची काय होईल इथे वजाबाकी येईल आणि याचं उत्तर येईल a चा वर्ग. किंवा याला समजा आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवलं. काय आहे मुलांनो? a चा घातांक 6 भागिला a चा घातांक 4. तर बघा मुलांनो a आपण कितीदा लिहूया इथे? 6दा लिहूया. 1 2 3 4 5 आणि इथे 6. a आपण इथे 6दा लिहिलं आणि छेदामध्ये a कितीदा लिहूया मुलांनो? 4दा. व्हेरी गुड. 1 2 3 आणि 4. आता बघा मुलांनो इथे कट करूया. एक कट, हा कट, हा याच्यासोबत कट झाला आणि हा सुद्धा कट झाला. आता काय वाचलेला आहे? a गुणिला a. म्हणजे बघा a हे कितीदा वाचलेला आहे? 2दा. कारण इथे याचा घातांक 1 1 आहे. 1 + 1 2. गुणाकारामध्ये आपण काय करतो? पाया सारखा असला तर घातांकाची बेरीज करतो. तर इथे बघा याचा घातांक 1 आहे, याचा पण 1 आहे. बघा तो आपण अशा प्रकारे सोडवलं किंवा नियमाने सोडवा, आपलं उत्तर कसं येते? सारखंच आलेलं आहे मुलांनो. याची आता आपण उकल बघूया. बघा a चा घातांक m भागिला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n या सूत्रानुसार केलेला आहे. मग इथे बघा घातांकाची काय होईल? वजाबाकी होईल. इथे m ची किंमत 6 आहे, इथे n ची किंमत 4 आहे. मग बघा 6 वजा 4 केल्यावर उत्तर किती? 2 शिल्लक राहणार आहे. म्हणजे a चा वर्ग येणार आहे. बघा a चा वर्ग हे उत्तर आपलं आलेलं आहे. आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. इथे बघा x चा घातांक 10 भागिला x चा घातांक 10. तर बघा इथे काय झालेलं आहे? पाया सारखा आहे आणि घातांकाची जी संख्या आहे ती सध्या कशी आहे? सारखी दिलेली आहे मुलांनो. तर मग बघा आपल्याला त्याच्यासाठी नियम माहित आहे. a चा घातांक m भागिला a चा घातांक n. बघा a चा घातांक m भागिला a चा घातांक n म्हणजेच a चा घातांक m वजा n करूया. मग इथे बघा x चा घातांक 10 छेद x चा घातांक 10 म्हणजे भागिला बघा x चा घातांक 10 भागिला x चा घातांक 10 आहे. तर बघा आपण काय करूया इथे सूत्रानुसारची वजाबाकी. 10 मधून 10 गेल्यावर काय शिल्लक राहणार आहे मुलांनो? इथे 0 राहणार आहे आणि x चा घातांक 0 म्हणजे किती होईल? 1 होईल. आपण हे सुद्धा आपण अभ्यासामध्ये अभ्यासला आहे मुलांनो की बघा इथे काय शिल्लक राहील? 0. म्हणजे त्याचं उत्तर किती येईल? 1 येणार आहे. बघूया मुलांनो समोर. बघा x चा घातांक 10 वजा 10 बरोबर 0 आणि आपण बघितलं आहे x चा घातांक 0 म्हणजेच त्याची किंमत 1 येते. आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. बघा दुसरं उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे. ऋण 7 चा घातांक 12 भागिला ऋण 7 चा घातांक 12. तर बघा आपण ह्या नियमानुसार बघूया काय नियम आहे. a चा घातांक m भागिला a चा घातांक n बरोबर सांगा मुलांनो. व्हेरी गुड. जे भागाकारामध्ये पायासारखा असला तर घातांकाची काय होते? वजाबाकी होते. म्हणून a चा घातांक m वजा n. आता हा जो फॉर्म्युला आहे मुलांनो मीन्स सूत्र आहे, ह्या सूत्रानुसार आपण इथे सोडवूया. इथे m ची किंमत किती आहे? 12 आहे. n ची किंमत किती आहे? 12 आहे. तर बघा इथे ऋण 7 चा घातांक 12 भागिला ऋण 7 चा घातांक 12. तर बघा ह्या नियमानुसार आपण आता हे सोडवूया. तर आपल्याला काय करावं लागेल मुलांनो? ऋण 7 12 वजा 12 म्हणजेच ऋण 7 चा घातांक 0 येणार आहे. तर बघा
ऋण 7चा घातांक 0. बघूया आपण उकल याची. बघा ऋण 7चा घातांक 12 भागीला ऋण 7चा घातांक 12. इथे 12 वजा 12 0. याची सुद्धा किंमत किती येईल बघा. ऋण 7चा घातांक 0 बरोबर 1 हे उत्तर येणार आहे. आता बघा मुलांनो, इथे पाया सारखा आहे आणि घातांकाची किंमत कशी आहे, वेगळी दिलेली आहे. आतापर्यंत आपल्याला घातांकाची किंमत सारखी दिलेली होती, तर याच्यावरून हेही लक्षात ठेवायचं, घातांकाची किंमत सारखी असली तर त्याचं उत्तर 1 येते. आता बघा इथे 4/5 चा घातांक 3 आणि 4/5 चा घातांक 2. तर बघा याला आपण नियमानुसार सोडवूया. काय नियम आहे, काय सूत्र आहे? a चा घातांक m भागीला a चा घातांक n बरोबर. व्हेरी गुड. आता इतक्यांदा आपण सोडवले, तुम्हाला लर्न झालेले आहेत. सांगा a चा घातांक m वजा n. शाबाश. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथे भागाकारामध्ये पायासारखा असला तर वजाबाकी. मग इथे बघा 4/5 हा पायासारखा आहे, तर आपण घातांकाची काय करूया, वजाबाकी करूया. 3 वजा 2 म्हणजेच इथे 4/5 चा घातांक 1 आलं. 3 मधून 2 गेल्यावर 1, पण याला आपण 1 ला लिहत नाही, आपण याला 4/5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. उकल याची बघा 4/5 क्यूब म्हणजे घन भागीला 4/5 चा स्क्वेअर म्हणजेच वर्ग. हे काय आहे, 3 म्हणजे घन आणि 2 म्हणजे वर्ग. तर बघा 3 मधून 2 गेल्यावर 1 शिल्लक राहणार आहे, पण याला आपण 1 ला 4/5च लिहितो मुलांनो, कारण प्रत्येक संख्येचा जो घातांक असतो तो 1 पासूनच सुरुवात होते, म्हणून ती बघा प्रत्येक संख्येच्या जे घातांकाची जी सुरुवात आहे ती 1 पासूनच होते, म्हणून आपल्याला इथे 1 लिहायची गरज नाही. 4/5 चा घातांक 1च आहे. आता नेक्स्ट बघूया मुलांनो, दोन संख्यांचा गुणाकार व भागाकाराचा घात. बघा दोन संख्यांच्या गुणाकाराचा आणि भागाकाराचा आपण इथे घात बघूया मुलांनो. तर बघा उदाहरण दिलेलं आहे, 2 गुणिला 3 यांचा कंसामध्ये बघा 2 गुणिला 3 चा घातांक 4 दिलेला आहे आणि कंस पूर्ण. तर बघा आपण बघूया, कंसामध्ये 2 गुणिला 3 चा कंस पूर्ण आणि त्याचा घातांक 4 दिलेला आहे. तर आपण बघा ही जी संख्या आहे 2 गुणिला 3 ही कितीदा लिहूया मुलांनो, 4दा लिहूया. 4 वेळेस आपण इथे लिहिलेली आहे. 2 गुणिला 3, 2 गुणिला 3, 2 गुणिला 3, 2 गुणिला 3 ही कितीदा लिहिले मुलांनो, 4 वेळेस ही संख्या लिहिली. म्हणजे याचा अर्थ काय होते, 2 ही 4दा संख्या आहे, लिहायची आहे, आणि जी 3 आहे ही 4दा आपल्याला लिहायची आहे संख्या. म्हणजे बघा 2 ही 4दा लिहिलेली आहे म्हणून 2 चा घातांक 4 गुणिला 3 ही 4दा संख्या आहे म्हणून 3 चा घातांक 4 याप्रमाणे आपण लिहिलेली आहे. आणि मग बघा गुणाकारामध्ये आपल्याला माहित आहे मुलांनो की याला आपण असंही लिहू शकतो की गुणाकारामध्ये याचा जो घातांक आहे तो कसा आलेला आहे, सारखा आलेला आहे. आता बघा दुसरं उदाहरण बघूया. इथे बघा 4/5 चा घातांक 3. बघा काय दिलेला आहे आपल्याला, 4/5 चा घातांक 3 दिलेला आहे. याला आपल्याला 3दा लिहावं लागेल मुलांनो, म्हणून इथे बघा 4/5 गुणिला 4/5 गुणिला 4/5 याचा घातांक 3 होतं, म्हणून हे आपण 3दा लिहिलेलं आहे. म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो, 4 गुणिला 4 गुणिला 4, 5 गुणिला 5 गुणिला 5. तर बघा 4 गुणिला 4, 4 चौ 16 आणि 16 चौ 64 होते. तसंच 5 5 25, 25 5 125 हे उत्तर येते ही किंमत काढली तर. पण याला आपण कसं लिहू शकतो मुलांना बघा, हे 4 किती वेळेस आहे मुलांनो, 3 वेळेस आहे, म्हणून 4च्या डोक्यावर 3 आणि 5 हे 3 वेळेस आहे, म्हणून याचा घातांक 3 लिहूया. म्हणजेच 4 चा घातांक 3 म्हणजेच 3 आहे. याचाच अर्थ काय आहे, हा घन आहे किंवा क्यूब. 4 घन भागीला 5 घन, म्हणून उत्तर किती आलेलं आहे बघा मुलांनो, 4 घन भागीला 3 घन आलेला आहे. तर बघा इथे काय झालेलं आहे, ब्रॅकेटला दिलेलं होतं कंसामध्ये घातांक 4 दिलेला आहे. आपण प्रत्येक संख्येला इथे इंडिव्हिज्युअल दिलेला आहे मुलांनो. आणि इथे सुद्धा बघा 4/5 चा घातांक 3. तर बघा आपण प्रत्येक संख्येला 4ला पण हे 3दा लिहिलेलं आहे आणि 5ला सुद्धा आपण
तीनदा लिहिलेलं आहे. तर बघा याच्यावरून काय लक्षात आलेलं आहे आपल्याला, जर a आणि b या शून्योत्तर परिमेय संख्या असतील आणि m ही पूर्णांक संख्या असेल, बघा a आणि b ह्या शून्योत्तर परिमेय संख्या असतील आणि m ही पूर्णांक संख्या असेल, तर a गुणिला b कंसामध्ये घातांक m, तर बघा आपण हा जो m आहे a घातांक m गुणिला b घातांक m आपण लिहू शकतो, किंवा भागाकारामध्येही समजा घातांक सारखा असेल तर आपण भागाकारामध्ये पण समजा घातांक सारखा असेल तर आपण जो आहे अंशाला आणि छेदाला सुद्धा आपण काय करू शकतो, इथे तोच घातांक द्यायचा आहे. बघा जसं इथे a चा घातांक m भागिला b चा घातांक m, कारण दोन्हीसाठी बघा काय होतं, इथे जो घातांक होता तो कसा आहे, कॉमन आहे मुलांनो. इथे सुद्धा बघा आपण गुणाकारामध्ये बघितलं याचा जो घातांक कसा आहे, सारखा आहे, म्हणून आपण a ला इथे कसं केलं, a कंसामध्ये a गुणिला 2 याचा घातांक m, म्हणजे m ची किंमत कशी आहे, सारखी आहे. आणि a आणि b काय असायला हव्या, शून्योत्तर संख्या असायला हव्या, आणि जो m आहे ती पूर्णांक संख्या असायला हवी. मग याला आपण a चा घातांक m गुणिला b चा घातांक m. त्याच प्रकारे मुलांनो भागाकारामध्ये पण बघा आपण a भागिला b आणि याचा जो घातांक किती आहे मुलांनो, m आहे, तर आपण काय केलं, a चा घातांक m भागिला b चा घातांक m, म्हणजे बघा दोन्ही ठिकाणी आपण m हे दिलेलं आहे. तर बघा आपल्याला समजा अशा प्रकारचे प्रश्न आले की ज्या संख्येचा घातांक सारखा आहे, तर आपण अशा प्रकारे ह्या नियमांचा वापर करून सोडवायचं. तर आता बघूया मुलांनो, a चा घातांक m, बघा कंसामध्ये a चा घातांक m आणि कंसामध्ये n म्हणजे घातांकित संख्येचा घात होतो. तर बघा मुलांनो, समजा कंसामध्ये a चा घातांक m कंस पूर्ण घातांक n असेल तर याचा घातांकित संख्येचा जो घात आहे तो कसा काढतात मुलांनो, बघूया. जसं इथे आपल्याला उदाहरण दिलं आहे मुलांनो, काय दिलेलं आहे उदाहरण बघा, 5 चा वर्ग आणि घातांक 3 दिलेला आहे. म्हणजे इथे काय दिले, 5 चा वर्ग कंसामध्ये 5 चा वर्ग कंस पूर्ण आणि त्याचा 3 म्हणजे काय, घन दिलेला आहे. त्याला आपण काय करूया मुलांनो, इथे जो 5 आहे त्या आधी आपण इथे कितीदा लिहायचं, 5 चा वर्ग हा 3दा इथे लिहायचं मुलांनो. म्हणून हा जो 5 चा वर्ग आहे तो कितीदा लिहूया आपण, इथे 3 लिहिलेला आहे म्हणून हा आपण 3दा लिहूया. आणि मग 3दा लिहिल्यावर बघा मुलांनो आपण काय करतो, आपल्याला माहित आहे की जेव्हा पाया हा सारखा असला तर आपण त्याच्या घातांकाची बेरीज करतो. मग इथे 2 अधिक 2 अधिक 2, कारण ह्या सगळ्यांचा घातांक पाया सारखा आहे, मग ह्या घातांकाची आपण इथे बेरीज करतो. मग इथे किती येईल मुलांनो, 5. 5 चा घातांक 6 हे आपलं उत्तर येणार आहे. त्याला आपण असंही लिहू शकतो मुलांनो, किंवा याला आपण असंही करू शकतो, बघा 5 किंवा 5 चा घातांक हे बघा डायरेक्ट 2 गुणिला 3 केलं तर 3 दुने 6, असंही उत्तर तसंच येणार आहे मुलांनो. आणि ह्या प्रकारेही सोडवलं तर उत्तर हे येईल. बघा आपण याच्यासाठी कोणता नियम वापरला आहे की समजा a चा घातांक, इथे आपण बेरीज केव्हा केली मुलांनो, a चा घातांक m गुणिला a चा घातांक n असं असेल तर आपण गुणाकारामध्ये काय करतो, यांची बेरीज करतो. म्हणून इथे आपण काय केलं, इथे जो पाया सारखा होता ह्या घातांकाची बेरीज केली, आपलं उत्तर किती आलं, 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर 6, म्हणजे 5 चा घातांक 6 हे उत्तर आलेलं आहे मुलांनो. आणि समजा गुणाकार असा आपण केला तर 3 दुने 6 हे सुद्धा येतं. असंही आपण करू शकतो मुलांनो. म्हणजे याच्यावरून नियम काय लक्षात ठेवायचा आहे बघा, जसं आता हे आहे तर याचाही गुणाकार करू शकतो मुलांनो, 5 दुने 10 आणि गुणाकारामध्ये ऋण ऋण धन येते. तर बघा याला आपण सोडवण्यासाठी बघूया, 7 चा घातांक 2 सॉरी 7 चा वर्ग हे 7 चा ऋण घातांक 2 आणि त्याचं काय दिलेलं आहे, ऋण 5. तर याला आपण कसं करायचं मुलांनो, बघा ऋण संख्या असल्यामुळे 1 छेद, बघा आपण याला छेदामध्ये करूया आणि 1 भागिला 7 चा घातांक
7चा ऋण वर्ग हा बघा 7चा घातांक ऋण 2 आणि इथे त्याचा घातांक 5 दिलेला आहे. मग आपण इथे काय केलं मुलांनो, 7चा जो ऋण 2 आहे हे कितीदा लिहिलं इथे, त्याचा घातांक 5 असल्यामुळे आपण इथे 5 वेळेस लिहूया मुलांनो. आणि ही संख्या जी आहे ती आपण किती वेळेस लिहिली इथे, 5 वेळेस लिहिलेली आहे. मग आपण काय केलेलं आहे, पाया हा सारखा आहे मुलांनो. मग बघा ऋण 2 हे जे आहे ते किती वेळेस आहे, ऋण 2 5 वेळेस आहे. आणि बघा 5 गुणिला 2 किती येते मुलांनो, 10 आलेला आहे. ऋण 10 उत्तर आपला आलेला आहे. मग याचा काय आहे, गुणाकार व्यस्त होता तो. मग हे 7 हे वर जाईल, तर बघा जेव्हा हे 7 हे वर गेले तर ही जी ऋण 10 आहे ही संख्या काय झाली आहे इथे, धन 10 ही संख्या झालेली आहे. किंवा याला बघा आपण अशा प्रकारे सुद्धा सोडवू शकत होतो मुलांनो. घातांक 5, तर बघा याच्यामध्ये आपण याचा आपण गुणाकार सुद्धा करू शकत होतो मुलांनो. याचा गुणाकार 5 दुने 10 अशा प्रकारे आपण गुणाकार सुद्धा करू शकत होतो. आता बघा इथे 1 छेद ऋण 10 आलेला आहे, ते वर गेलं म्हणजे धन झालेलं आहे.